नमस्कार, मी शुभांगी. तर आज आपण बनवणार आहोत राजमा चावल. तर घरात चावल तयारच आहे आणि आपण आता बघणार आहोत की राजमा कसं बनवायचं ते. घरात जे असेल त्याच्यामध्ये बनवायचं. मुलांना आवडतं. माझ्या नातीनं आज मला राजमा पाहिजे म्हणून बोललेली होती. त्यामुळं आज म्हटलं चला राजमा बनवूया. तर आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. आपण आधी साहित्य बघून घेऊया. उकडलेला पावशेर राजमा, 4 कांदे चिरलेले, 2 टोमॅटो चिरलेला, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, खडा मसाला, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, हळद, मीठ, चटणी आणि चिरलेली कोथिंबीर. राजमा रात्री भिजत घालायचा आणि सकाळी बनवायच्या अगोदर एक 5 शिट्ट्या करून कुकरमधून उकडून काढायचं. पहिला कढई ठेवून घेऊया, गॅस पेटवूया, तेल घालून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा खडा मसाला घालून घेऊया. खडा मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर अगदी जरासा लाल कलर आल्यानंतर त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा खूप वेळ परतावा लागतो, अगदी लाल ब्राऊन असा कलर येऊस तोपर्यंत. जितका आपण छान कांदा भाजू तेवढं अगदी मस्त चव येते भाजीला. कांदा लाल भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये मी टोमॅटो घालते. टोमॅटो ही 1 मिनिट चांगलं असं परतून घेते. त्यानंतर लसूण, आलं, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालून घेणे. सगळं असं एकदम चांगलं असं भाजून घ्यायचं. त्याचा कच्चापणा सगळा जायला पाहिजे. आता हे बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी गरम मसाला घालते, जिरेपूड, धनेपूड. आता थोडीशी हळद टाकून घेऊया आणि चांगलं हलवून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये चटणी घालून घेऊया, लाल तिखट. हे चांगलं सगळं हलवून घेऊया. नंतर थोडंसं मीठ घालून घेऊया चवीपुरतं. ग्रेव्हीसाठी त्यामध्ये आपल्याला हवं तितकं पाणी घालून घेऊया. आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी असेल, पातळ किंवा घट्ट, त्या हिशोबानं पाणी घालून घेऊया त्यामध्ये. मला ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी हवंय, त्यामुळं मी अजून थोडं पाणी घालून घेते. तर सगळं हे एकसारखं हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ एक उकळी येऊन द्यायची. झाकून ठेवून एक उकळी आणायची. आपला मसाला चांगला शिजलेला आहे, आपण बघू शकता. आता ह्यामध्ये आपण उकडून ठेवलेला राजमा घालून घेऊया. आणि एकसारखं चांगलं हलवून घेऊया. परत 2 मिनिटं त्याला चांगलं शिजण्यासाठी झाकून ठेवूया. आपल्या भाजीला 2 ते 3 मिनिट झालेले आहे शिजवून. तर आता आपण आपली भाजी बघून घेऊया. बघा आपली भाजी कशी छान अशी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. राजमा पण हे का गॅस तुटलेला आहे. छान मस्तपैकी भाजी आपली तयार झालेली आहे. तर बघितलं ना आपली भाजी कशी झटपट तयार झाली ते. काही नाही, फक्त राजमा रात्री भिजत घालायचा, सकाळी उठून एक 5 शिट्ट्या त्याच्या काढायच्या, उकडून घ्यायचं आणि जे काही असेल ते साहित्य कट करून आपण फोडणीला वगैरे घालून भाजी बनवू शकतो. मग कट न करता आपण मिक्सरलाही त्याची ग्रेव्ही केली तरी पण खूप छान होते. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट करा. स्वस्त रहा, मस्त रहा. चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.